येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मल्हारी षडरात्र उत्सव चालू आहे, म्हणून सर्वांनी खंडेरायांचा जय जयकार करा. तर आज आहे मंगळवार आणि येत्या गुरुवारी म्हणजे 5 डिसेंबरपासून ते 15 डिसेंबरपर्यंत 11 दिवसीय आपण दत्त महाराजांची, स्वामी माऊलींची काय सेवा करू शकतो त्या संदर्भातच आज आपण माहिती घेणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर दत्त जयंतीनिमित्त सर्व महिला सेवेकरी असतील सर्वांना गुरुचरित्र पारायण, तसेच संक्षिप्त गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, अनेक जणांची 21 दिवसीय सेवा चालूसुद्धा झाल्या असतील. पण ज्यांना काही कारणामुळे मासिक धर्म, सुतक, विटाळ यामुळे करणं शक्य झालं नाही, त्यांनी 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत ही 11 दिवसीय दत्त महाराजांची सेवा अवश्य करायची आहे. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा व 18वा अध्यायाचं पठण करू शकता. तेही संकल्पयुक्त करू शकता. पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा. तुमची जी काही इच्छा असेल ती दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना बोलून दाखवायची व संकल्पयुक्त सेवा ही संकल्पयुक्त दिवसात पूर्णच करायची. 11 दिवसीय करणार असाल तर 11 दिवसात तुम्ही करू शकता. आता गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायसुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. एका वेळी एका बैठकीत करायचं आहे आणि कोणतीही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा अतिशय उत्तम असते. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत पारायण ज्या कुणाला करायचे असतील त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ करू शकता. ज्यांना 21 दिवसीय सेवा करणं शक्य झाली नाही त्यांनी 11 पाठ करू शकता. म्हणजे तुमची नोकरी, संतती, घर घेणं कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी तुम्ही 11 दिवसीय सेवा करू शकता. महाराज नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होतील. आणि कुणाकडून किती सेवा करून घ्यायची, कुणाला कितपत सेवा द्यायची हे सगळं काही महाराज करतात. कारण करते करविते महाराज आहेत. आपल्याकडून जी काही सेवा करून घ्यायची आहे ते फक्त महाराज करून घेत असतात. आपण करणारे कुणीही नाही. त्यामुळे तुम्ही या 11 दिवसात कोणतीही सेवा मनोभावी दत्त महाराजांची करू शकता. दत्तबावन्नी म्हणू शकता, घोर कष्टोद्धारक स्तोत्र म्हणू शकता, दत्तमाला मंत्र म्हणू शकता किंवा सिद्धमंगल स्तोत्र म्हणू शकता. महाराजांचे अनेक स्तोत्र मंत्र आहेत. त्यापैकी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. दररोज 11 माळी करू शकता. तसेच स्वामींचा तारक मंत्र आहे, तर स्वामींचा तारक मंत्र दररोज 11 वेळा 21 वेळा पठण करू शकता. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता. किंवा श्रीपाद राजनम शरणम प्रपद्ये यांचा जप करू शकता. किंवा तुम्हाला जी जी इच्छा होईल ती कोणतीही सेवा करा. महाराज करते करविते आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा संकल्पयुक्त करा, इच्छा बोलून करा. किंवा फक्त महाराजांची सेवा करायची आहे, मला काहीच नाही, महाराजांनी आत्तापर्यंत भरपूर दिले म्हणून महाराजांची सेवा म्हणून जर करणार असाल तरीही तुम्ही 11 दिवसात ही सेवा पूर्ण करू शकता. कोणतीही सेवा करा. मग स्वामी चरित्र सारामृत असेल, गुरुचरित्र ग्रंथ असेल, प्रहर, सेवा, याग या प्रत्येक सेवेत ज्यांना सहभागी होणं शक्य आहे त्यांनी अवश्य सहभाग घ्या. कारण जेवढ्या सामूहिक सेवेचा आपल्याला फळ भेटत असतं तेवढं घरात केलेल्या सेवेमुळे भेटत नाही. त्यामुळे गुरुचरित्र असेल, स्वामी चरित्र असेल, दत्तबावनी असेल, तसेच घोर कष्टोद्धारक स्तोत्र तर अतिशय प्रभावी आहे. पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे व तुम्ही 11 वेळा पठण दिवसातनं 21 वेळा घोर कष्टोद्धारक स्तोत्राचं पठण करा. किती आयुष्यात घोर कष्ट असतील तर ते दूर करण्याचं काम दत्त महाराज करत असतात. ज्यांना सामूहिक केंद्रामध्ये, मठात, मंदिरात, गुरुग्रही म्हणजे गुरूंच्या घरात जाऊन ज्यांना पठण करणं शक्य आहे त्यांनी अवश्य त्या ठिकाणी जाऊन पठण करायचं आहे. महाराजांची आरती करा. त्रिकाळ आरती जमलं तर त्रिकाळ आरती करा किंवा घरात सकाळी संध्याकाळी आरती करा. बेसनचे लाडू असतील, केळ असेल, पिवळं वस्त्र, जी जी चांगली सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ते सगळं तुम्हाला महाराजांसाठी करायचं आहे या 7-11 दिवसात. तर अवश्य तारक मंत्र तर खूप प्रभावी आहे. तारक मंत्रसुद्धा संकल्पयुक्त करू शकता. अनेक जणांना तारक मंत्राचा अनुभव आलेला आहे. तर एवढीच सेवा होती. 11 दिवसीय सेवा जरूर प्रत्येकाने करा. 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि कोणतीही सेवा फक्त मनोभावे करा. महाराजांना आशीर्वाद मागा, ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं महाराजांना सांगा व सेवेला सुरुवात करा. कारण शेवटी करते करविते हे महाराज आहेत.
तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.